नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कार कशा पद्धतीने मी फॉन्डंटने कव्हर केली, फॉन्डंटमध्ये कलर कसे मिक्स केले हे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कारला मी क्रम कोट करून ठेवलेलं होतं। तर आज मी इथे सर्वात आधी तर फॉन्डंट सॉफ्ट करून घेतलं आणि त्यानंतर मी एकच ड्रॉप जेल कलरचा मी मिक्स केला। मला पूर्ण ब्लॅक कलर नव्हता हवा, थोडासा ग्रे पाहिजे होता, म्हणून तुम्हाला जर डार्क ब्लॅक हवा असेल तर तुम्ही अजून कलरचे ड्रॉप मिक्स करू शकता। त्यानंतर मी इथे कारला सॉफ्ट करून घेतलं, म्हणजे जे काही क्रम कोट वगैरे असतील ते फॉन्डंटला कवर करताना वरती असं दिसू नये, सॉफ्ट दिसावं म्हणून मी टिश्यूने क्लीन करून घेतलं। त्यानंतर फॉन्डंटला इथं बेलून घेतला आणि हे मी आता कारवर अशा पद्धतीने अप्लाय करते। ही प्रोसेस खूप स्लो करावी लागते, कारण खूप अवघड काम आहे हे। दिसायला सोपं जरी असलं तरी, कारण फॉन्डंट आणि चॉकलेटचं टोटली क्रॉस कनेक्शन आहे। थोडं जरी चॉकलेट फॉन्डंटला लागलं तर ते खराब होतं, त्यामुळे हे खूपच हळू करावं लागतं। मी इथे सर्व बाजूने फॉन्डंटने कार कवर करून घेतली आणि स्मूथनरने स्मूथ करून घेतला आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो मी कट करून घेतला आणि बाकी कारचे जे छोटे छोटे पार्ट आहेत ते मी व्यवस्थित मेजर करून कट करून इडेबल ग्लूने स्टिक करून घेतलं। तर हे खूप हार्ड होतं, कारण थार कार बनवायची होती आणि थार कारला भरपूर असे पार्ट्स आहेत छोटे छोटे। खूप लक्षपूर्वक देऊन फोटो बघून सारखं मला फोटो बघावं लागत होता आणि पार्ट तयार करावं लागत होतं। एरवी मी कार एक 15 ते 20 मिनटामध्ये बनवते फॉन्डंटची, इथे मला ही कार बनवायला 1-1.5 तास लागला जवळपास। आणि ज्या दिवशी केक द्यायचा होता त्याच दिवशी मी कार बनवली, कारण आयडिया नव्हती की थार कारला एवढे पार्ट्स खूप बारीक बारीक असे बनवावे लागतात। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि कारचा मी शेवटचा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। तर तुम्ही पण बनवू शकता। मी कारचा शेवटचा फायनल लुक तुम्हाला दाखवणारच आहे। तर अशा पद्धतीने मी ही कार रेडी केलेली आहे, इथे अर्धी आहे, उद्या तुम्हाला फायनल कार बघायला भेटेल। सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ। चला तर मग बाय बाय।